मात्र ते आघाडीवर गेलेत हे महत्त्वाचं आहे. एकंदरीतच दिलीप वळसे पाटील हे जे आहेत यांचा गड आहे आंबेगाव आणि या ठिकाणाहून ते मंत्री सुद्धा आहेत. आता आपण एक दुसरी महत्त्वाची मोठी बातमी सध्या पाहूयात. बघा, महायुतीला लाडकी बहीण पावली असं दिसतंय, कारण सुरुवातीच्या कलानुसार महायुतीची डबल सेंचुरी झालेली आहे. निवडणूक आयोगानुसार महायुती 200च्या पुढे गेलेली आहे, 200 जागांपेक्षा जास्त पुढे गेलेली आहे. कलांमध्ये मबियाची हाफ सेंचुरी देखील नाही, म्हणजेच लाडकी बहीण योजना अपेक्षितप्रमाणे गेम चेंजर ठरलेली आहे. एकंदरीत आपण पाहतोय की 204 जागा सध्या महायुतीला मिळताना दिसत आहेत, तर 47 जागा फक्त महाविकास आघाडी राखताना दिसतेत. आणि आपण अपक्षांबद्दल सांगायचं झालं तर 16 जागा अपक्ष सुद्धा घेताना दिसत आहेत. एकंदरीत अपक्षांचा हा जो आकडा आहे तो पॉझिटिव्ह म्हणू शकतो, कारण की यावेळी अपक्षांचं मोठं आव्हान जे होतं ते सत्ताधाऱ्यांच्या समोर होतं आणि विरोधकांच्याही समोर होतं. त्यांचं त्याच्यामुळे भाव सुद्धा वाढताना दिसले होते. 16 जागा सध्या अपक्ष घेताना दिसत आहेत. अगदी एक्झिट पोलनुसार हे आकडे सगळे खरे ठरतात असं आपल्याला वाटू शकतं सध्याच्या कलानुसार. बघा, आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील जे विद्यमान सहकार मंत्री आहेत ते देखील पिछाडीवर गेलेले आहेत. देवदत्त निकम जे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत, तिथे जयंत पाटील आणि पवारांच्या पक्षाच्या अनेक दिग्गजांनी जोर लावला होता दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात. आणि आता जे कल आलेले सुरुवातीचे, देवदत्त निकम 180 मतांनी आघाडी घेतली. एकंदरीत आपण म्हणू शकतो की शरदचंद्र पवार यांनी प्रत्येक मतदारसंघात जाऊन जी सभा घेतली होती आणि त्यांनी आवाहन केलं होतं की तुम्ही बंडखोरांना, तुम्ही जे काही आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. त्यानुसार आता मतदारांनी कदाचित त्यांचं ऐकल्याचं दिसतंय आणि त्यानुसारच जे मंत्री राहिले दिलीप वळसे पाटील त्यांना आपल्याच गडामध्ये धक्का बसताना दिसतोय. दिलीप वळसे पाटील हे पिछाडीवरती जात आहेत. अजित पवारांच्या एकंदरीत आकड्यावरती याचा कसा परिणाम होतोय पाहणं महत्त्वाचं आहे. ही पिछाडी काहीशी छोट्या मतांची आहे, काही 180 मतांनी पिछाडीवर आहेत, मात्र पिछाडीवर गेलं हे महत्त्वाचं आहे.